पॅरामेट्रिक फंक्शनमधलं डिफरन्शिएट फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन या टाईपचे शेवटचे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते आपण पहिलं कंप्लीट करू. तर आता हे फर्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट tan इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन इनवर्स 2x बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हे दोन्ही प्रॉब्लेम आपल्याला इनवर्समध्ये झालेले आहेत. हा सेपरेट प्रॉब्लेम आहे, हा दुसरा सेपरेट आहे, फक्त याला कंबाईन केलं. तर ते आता सॉल्व करतो. लेट यू इज इक्वल टू tan इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स. सब्स्टिट्यूशन कर दो. पुट एक्स इज इक्वल टू tan थीटा. एक्स इज इक्वल टू tan थीटा घेतो. दोन्हीकडे पण tan वापरायचं, फर्स्ट आणि सेकंडला. तर tan इनवर्स अंडर रूट 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आता हा प्रॉब्लेम खूप वेळेला रिपीट होणार आहे, बरेच प्रॉब्लेममध्ये तो येणार आहे. आपण एकदाच घेऊ, नंतर पुन्हा डायरेक्ट करू. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन tan थीटा. एक्स इज इक्वल टू tan थीटा आपण घेतलं. समजा थीटा जर परत द्यायचा असेल तर थीटाची व्हॅल्यू tan इनवर्स एक्स येते, जर का वापस द्यायचं असेल. नाही दिलं तरी चालतंय, दोन्हीकडे एकच ठेवलं समजा. आता हे tan थीटा आपण दोघाला पण ठेवणार आहे, त्याच्यामुळे थीटा परत करायची गरज नाही. थर्ड व्हेरिएबल आपण थीटा म्हणूनच वापरणार आहे. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा हे यू घेतलं पहिलं. तर 1 प्लस tan स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर थीटा आहे. तर यू इज इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 6 स्क्वेअर थीटा आणि त्याचं रूट म्हणजे सेक थीटा मायनस 1 सेक थीटा मायनस 1 अपॉन tan थीटा. याला जर का आपण साइन कॉसमध्ये कन्वर्ट केलं, सेक 1 अपॉन कॉस tan साइन अपॉन कॉस आणि एलसीएम काढून सिम्प्लिफाय केलं, तर हे येते 1 मायनस कॉस थीटा बाय साइन थीटा. म्हणजे हे सेक थीटा म्हणजेच 1 अपॉन कॉस थीटा आहे मायनस 1 आणि टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस. तर त्यातलं कॉस थीटा जे आहे तो आपण एलसीएम काढू शकतो. कॉस थीटा कॅन्सल केलं तर हे आहे. ह्याला परत सिम्प्लिफाय करता येते. टॅन इनवर्स 1 मायनस कॉस थीटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युला वापरता येतात. 1 मायनस कॉस थीटा 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 आणि साइन थीटाला 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 साइन थीटा 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. तर 2 2 कॅन्सल, साइन आणि स्क्वेअर कॅन्सल, 2 2 कॅन्सल, साइन स्क्वेअर कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन थीटा बाय 2. तर टॅन इनवर्स टॅन थीटा बाय 2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, यू इज इक्वल टू थीटा बाय 2. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट जर विथ रिस्पेक्ट टू थीटा काढायचं असेल तर डी बाय डी थीटा, डी बाय डी थीटा इज इक्वल टू 1 बाय 2 येते. थीटाच डेरिव्हेटिव्ह 1 आहे, अपॉन 2 ला अपॉन 2 1 बाय 2 कॉन्स्टंट, थीटाच डेरिव्हेटिव्ह 1 हे एक झालं. पण समजा जर का आपल्याला थीटाची व्हॅल्यू परत द्यायची असेल या ठिकाणी, म्हणजे समजा आता थीटा म्हणजे टॅन इनवर्स एक्स आहे अपॉन 2, आणि जर आपल्याला डी यू बाय डी एक्स काढायचं असेल या ठिकाणी, ते 1 बाय 2 कॉन्स्टंट 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं पण करावं लागणार आहे, जिथं की थीटा परत द्यायचं आहे. आता इथं आपण नाही करणार ह्या प्रॉब्लेममध्ये, पण पुढे येणाऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला करायचं. त्यावेळेला मग हे थीटाची व्हॅल्यू जी आहे, हे थीटाचं तिथं टॅन इनवर्स एक्स ठेवायचं, थीटा एक वस्तू टॅन इनवर्स एक्स, आणि मग नंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सनं काढायचं, डी यू बाय डी एक्स. असंच मग डी व्ही बाय डी एक्स, मग तो पार्ट आहे. तर ह्या प्रॉब्लेममध्ये तो नाही आहे, पण पुढे आपल्याला ते तसं करायचं आहे, कारण की एक प्रॉब्लेम आता हा कॉमन आहे. पुन्हा आता पहिल्यापासून आपण बघू काय काय केलं ते. एक्झाम्पल आपण ऑलरेडी इनवर्समध्ये घेतलेलंच आहे. हे पहिल्या फंक्शनला यू घेतलं, टॅन इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स. तर एक्स इज इक्वल टू टॅन थीटा घेतलं, यू इक्वल्स टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा.
तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आहे. सेक स्क्वेअर थिटाचा रूट पण काढलाय, तर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स सेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन थिटा. सेकला 1 बाय कॉस टॅन साइन अपॉन कॉस. कॉमन डिनोमिनेटर आहे कॉस थिटा, एलसीएम काढून कॅन्सल करता येते. 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा आहे, त्याला परत सिम्प्लिफाय करायचं. 1 मायनस कॉस थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे, आणि साइन थिटाला सब मल्टिपल अँगल 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. तर 2 कॅन्सल, साइन स्क्वेअर कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन थिटा बाय 2 यू इक्वल्स टू टॅन इनवर्स टॅन थिटा बाय 2. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, यू इज इक्वल टू थिटा बाय 2. पण आता थिटाची जी व्हॅल्यू आहे ती आहे टॅन इनवर्स एक्स. तर ते आता आपल्याला इथं ह्या प्रमाणामध्ये नाही करायचं आहे. यू इज इक्वल टू थिटा बाय 2, तर डी बाय डी थिटा इज इक्वल टू 1 बाय 2 इतकंच आपण करणार आहे. पण जर थिटा वापस दिला आपण, तर थिटाच्या जागेवर परत टॅन इनवर्स एक्स अपॉन 2 करायचं, यू इज इक्वल टू नंतर डी बाय डी एस करायचं. तर तो एक पार्ट तिथं आहे, तो आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये नाही लागणार, पण पुढचे काही प्रॉब्लेम्स आहेत तिथं एक गरज आहे. तर व्ही घेतो, लेट व्ही इज इक्वल टू साइन इनवर्स 2x बाय 1 प्लस एक्स कर. इथं पण एक्स इज इक्वल टू टॅन थिटा सेम वापरणार आहे आपण सबस्टिट्यूशन. हे पण आपल्याला झालेलं आहे साइन इनवर्स 2 टॅन थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 2 टॅन थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा साइन इनवर्स या आहे साइन 2 थिटा, 2 टॅन थिटा पण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच साइन 2 थिटा. साइन इनवर्स साइन कॅन्सल इज इक्वल टू 2 थिटा आला. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह इथं पण डी व्ही बाय डी थिटाच करणार आहे. डी व्ही बाय डी थिटा 2 थिटाच डेरिव्हेटिव्ह 2 आहे, हे सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 थिटा इज इक्वल टू 2. समजा इथं पण थिटा परत द्यायचा आहे, तर थिटाची व्हॅल्यू परत टॅन इनवर्स एक्स ठेवायची, नंतर डी व्ही बाय डी एस काढायचं. ॲन्सर तीच आहे, सेम काय फरक नाही पडत. डी व्ही बाय डी थिटा इज इक्वल टू 2, डी व्ही बाय डी थिटा इज इक्वल टू 1 बाय 2 आणि हे 2. आता डी व्ही बाय डी व्ही काढतो, डी व्ही अपॉन डी व्ही इज इक्वल टू या ठिकाणी 1 बाय 2 डी व्ही बाय डी थिटा अपॉन डी व्ही बाय डी थिटा, तर ते 1 बाय 2 अपॉन 2 इज इक्वल टू 1 बाय 4. तर ह्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व केले. फक्त हा पार्ट जो आहे तो ह्या प्रॉब्लेममध्ये घेतला नाही, पण पुढे येणाऱ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो, म्हणून आपण ते घेतलं. इथं टॅन थिटाच घेतलं, टू टॅन थिटा बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. इथं फॉर्म्युला साइन 2 थिटा, साइन इनवर्स साइन कॅन्सल, 2 थिटाचं डे 2 आहे, हे झालं डी व्ही बाय डी थिटा. सेकंड नंतर डी व्ही बाय डी व्ही कॅल्क्युलेट केला 1 बाय 4. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण म्हणजे पुढचं. तर आता परत हे कॉमन आलं, तर या ठिकाणी हे यू जे आहे आता झालेलं प्रॉब्लेम जे आहे टॅन इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स कर मायनस 1 बाय एक्स. तर इथं यू एक्स इज इक्वल टू टॅन थिटाच आहे, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. पण आता ऑलरेडी आपण हे सॉल्व केलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट करतो. आता यू इज इक्वल टू याला जर सिम्प्लिफाय केलं, इथं आपल्याकडे स्टेप आहे तीच मी इथं वापरतो. हे यू इज इक्वल टू थिटा बाय 2 आलं आहे, यू इक्वल्स टू थिटा अपॉन 2. तर ते मी डायरेक्ट घेतो, यू ह्याला टॅन थिटा ठेवून सॉल्व केलं. याच्या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आहे यू इज इक्वल टू थिटा बाय 2 आणि थिटा म्हणजे टॅन इनवर्स एक्स आहे डिवायडेड बाय 2. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो डी बाय डी एक्स. इथं आपण थिटा वेगळा घेणार आहे, याला टॅन घेणार आहे, त्याला साईन घेणार आहे, त्यामुळे आपल्याला थिटा वापस द्यायचं. इथं या प्रॉब्लेममध्ये थिटाची व्हॅल्यू परत द्यायची आहे. फक्त एक लक्षात घ्या की ह्याचा जो पार्ट आहे पहिला एक्स इज इक्वल टू टॅन थिटा ठेवून सॉल्व केलेला, जो पहिल्या प्रॉब्लेमलाच आपण कंटिन्यू केलं. थिटाची व्हॅल्यू घेतली तर डेरिव्हेटिव्ह काढतो 1 बाय 2 1 बाय 1 प्लस एक्स कर. हे इक्वेशन नंबर 1. आता रिपीटेडली मी दुसऱ्यांदा सॉल्व केलेलं नाही, डायरेक्ट मी ॲन्सर काढलं आहे. समजा हे असं आलं की यू इज इक्वल टू थिटा बाय 2, थिटा म्हणजे टॅन इनवर्स एक्स. आता ते मात्र आपण पूर्ण सॉल्व करू. व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स 2x अंडर रूट 1 मायनस एक्स कर अपॉन 1 मायनस 2x कर. हा आता सेपरेट प्रॉब्लेम आहे, हे झालेलं नाही आहे, याला आपण पूर्ण सॉल्व करू. तर इथं मी एक्स इक्वल टू साइन थिटा घेतो, किंवा फाय वगैरे घेतलं तरी चालतं,
कारण थिटा आपण वापरला आहे. तर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स किंवा फाय. फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. थिटा ऑलरेडी आपण वापरला असल्यामुळे फाय घेतो. एक्स इज इक्वल टू साइन फाय. फाय इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स. तर इथे सबस्टिट्यूट करतो. व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स 2 साइन फाय अंडर रूट 1 माइनस साइन स्क्वायर फाय अपॉन 1 माइनस 2 साइन स्क्वायर फाय. 2 साइन फाय अंडर रूट 1 माइनस साइन स्क्वायर फाय अपॉन 1 माइनस 2 साइन स्क्वायर फाय. तर हे टॅन इनवर्स 2 साइन फाय इंटू 1 माइनस साइन स्क्वायर फाय इज इक्वल टू कॉस स्क्वायर फाय आणि त्याचं रूट 2 साइन फाय कॉस फाय अपॉन 1 माइनस 2 साइन स्क्वायर फाय. तर सिंपल आहे. प्रॉब्लेम काय अवघड नाही, सोपा आहे. टॅन इनवर्स 2 साइन फाय इंटू कॉस फाय. 2 साइन ए कॉस ए इज इक्वल टू साइन 2a. तर ते साइन 2 फाय. 2 साइन फाय इंटू कॉस फाय इज इक्वल टू साइन 2 फाय अपॉन कॉस 2 फाय. साइन 2 फाय अपॉन कॉस 2 फाय. तर साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन 2 फाय येते. व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 फाय. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल इज इक्वल टू 2 फाय आलं. तर फायची व्हॅल्यू ठेवतो. 2 फाय म्हणजे काय आहे, तर साइन इनवर्स एक्स. फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढू आपण आता. डी बाय डी एक्स इज इक्वल टू 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण डी यू बाय डी व्ही काढू. डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स. तर डी यू बाय डी एक्स आपल्याकडे आहे, आपण कॅल्क्युलेट केलं. डी यू बाय डी एक्स 1 अपॉन 2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे डी यू बाय डी एक्स 1 बाय 2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. तर ते 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. इथं मल्टिप्लाय करतो. हे या ठिकाणी अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर वरती मल्टिप्लाय होते डिवायडेड बाय 4 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे झालं डी यू बाय डी व्ही. आता ह्याच्यातला एक पार्ट जो आहे तो ऑलरेडी आपल्याला झालेच होता, पहिला पार्ट अगोदरच्या प्रालमध्ये. त्याच्यामुळे मी ते डायरेक्ट त्याचा आन्सर काढलाय. बाकी दुसरा पार्ट सॉल्व करून दाखवलाय. एक्स इज इक्वल टू साइन फाय घेतलं. 2 साइन फाय 1 मायनस साइन स्क्वेअर फाय अपॉन 1 मायनस 2 साइन स्क्वेअर फाय. तर ते कॉस येते. 2 साइन ए कॉस ए साइन 2a आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर इज इक्वल टू कॉस 2a. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर इज इक्वल टू कॉस 2a. साइन अपॉन कॉस टॅन 2 फाय आलं. टॅन इनवर्स टॅन कॅन्सल 2 फाय. तर फायची व्हॅल्यू साइन इनवर्स एक्स आहे. फाय म्हणजे साइन इनवर्स एक्स. डेरिव्हेटिव्ह काढले डी व्ही बाय डी एक्स 2 इंटू 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेकंड नंतर याला डिवाइड करायचं. हे डी व्ही बाय डी एक्स आहे. 1 अपॉन 2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे डी व्ही बाय डी एक्स आहे. 2 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. वरती इथं मल्टिप्लाय केलं या ठिकाणी की फायनल आन्सर डी व्ही बाय डी व्ही इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर असं येतं. आता नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा हे पार्ट कॉमन आहे आणखीन. हा पार्ट फक्त दुसरा पार्ट वेगळा आहे. यू इज इक्वल टू टॅन इनवर्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय एक्स. इथे एक्स इज इक्वल टू टॅन थिटा घेणार आहे आपण. आता दोन्हीकडे पण टॅन थिटाच ठेवायचं आपल्याला दोन्ही ठिकाणी. एक्स इज इक्वल टू टॅन थिटा घेतलं तर यू इज इक्वल टू थिटा बाय 2 होते. यू इज इक्वल टू थिटा बाय 2. लगेच त्याचं डेरिव्हेटिव्ह पण काढतो. हे एक्स इज इक्वल टू टॅन थिटा ठेवून सॉल्व केलं. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आहे यू इक्वल्स टू थिटा बाय 2 होते आणि डी बाय डी थिटा. आता थिटा इथं वापस नाही द्यायचं. इज इक्वल टू 1 बाय 2. हे इक्वेशन नंबर 1. हे मी अगोदर तयार करून ठेवतो म्हणजे तिसऱ्यांदा आलं आहे. त्याच्यामुळं
परत एकदा डायरेक्ट केलं. व्हीला मात्र आपण आता सॉल्व करू. कॉस इनवर्स लेट व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स. ऑब्जेक्टिव्हमध्ये हे सेपरेट सेपरेट पण विचारू शकतात. आता हे पहिला अंडर रूट आहे मेन रूट, नंतर 1 प्लस रूट 1 प्लस स्क्वेअर डिवायडेड बाय 2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे एक्स इज इक्वल टू टॅन थिटाच आहे. सेमच ठेवायचं आहे सबस्टिट्यूशन. सेम ठेवलं तर मग थिटा वापस करायची गरज नाही. डायरेक्ट विथ रिस्पेक्ट टू थिटानंच डिफरन्शिएट करायचं. तर व्ही इक्वल्स टू कॉस इनवर्स या अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 2 अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॉस इनवर्स अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 2 अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आहे. हे सेक स्क्वेअर थिटा आणि त्याचं रूट पण काढतो लगेच. तर हे सेक थिटा येते अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. इथे पण सेक थिटा म्हणजे व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस सेक थिटा डिवायडेड बाय 2 सेक थिटा 1 प्लस सेक थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर आणि त्याचं रूट काढलं तर सेकला 1 आपण कॉस करतो. कॉस इनवर्स अंडर रूट 1 प्लस 1 बाय कॉस थिटा आणि 2 बाय कॉस थिटा. तर ती एलसीएम काढलं तर कॉस कॅन्सल होतात म्हणजे व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट 1 प्लस कॉस थिटा अपॉन 2 येते फक्त. हे 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय 2 कॉस कॉस कॅन्सल होतात. याचा पण फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 2 2 कॅन्सल 1 प्लस कॉस थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 2. तर व्ही इज इक्वल टू कॉस इनवर्स अंडर रूट कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस थिटा बाय 2 कॉस इनवर्स कॉस कॅन्सल व्ही इज इक्वल टू थिटा बाय 2. आता डी व्ही बाय डी थिटा काढतो. थिटा बाय 2 डे टू 1 बाय 2 आहे. थिटाच डे टू 1 अपॉन 2ला अपॉन 2. तर हे कसं केलं एकदा परत बघा. काही सिम्पल आहे. हे व्ही सेकंड फंक्शन इथं टॅन थिटा घेतलं 1 प्लस अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 2 अंडर रूट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा. याचं रूट काढलं तर सेक थिटा 1 प्लस सेक थिटा अपॉन 2 सेक थिटा येते. सेकला 1 आपण कॉस करून एलसीएम काढला तर कॉस थिटा कॅन्सल होतात 1 प्लस कॉस थिटा बाय 2 येते. परत 1 प्लस कॉसचा फॉर्म्युला आहे 2 कॅन्सल होतं रूट पण कॅन्सल होतं. कॉस इनवर्स कॉस कॅन्सल थिटा बाय 2 थिटानंच डिफरन्शिएट करायचं डी व्ही बाय डी थिटा. आता डी व्ही बाय डी व्ही करायचं इज इक्वल टू डी व्ही बाय डी थिटा अपॉन डी व्ही बाय डी थिटा. आता दोन्ही पण 1/2 आलेत 1/2 अपॉन 1/2 हे कॅन्सल होतात इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलं आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. हे पण प्रॉब्लेम ऑलरेडी आपल्याला झालेला आहे. इन्व्हर्समधला एक आहे हा प्रॉब्लेम सिम्प्लिफिकेशन मेथडचा आहे. लेट यू इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स. हे प्रॉब्लेम इन्व्हर्समध्ये ऑलरेडी आहे. फक्त मी त्याचा आन्सर काढून दाखवतो. सिम्पल पण आहे. आहे असं सॉल्व केलं तरी चालतंय. मी कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करतो. साइन पाय बाय 2 मायनस एक्स कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करतो. साईनला कॉसमध्ये कॉस पाय बाय 2 मायनस एक्स. तर ते टॅन इनवर्स साइन ए 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2 2 साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2
साइन ए इक्वल्स टू 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2 आणि 1 प्लस कॉस ए 2 कॉस कर ए बाय 2 साइन ए इक्वल्स टू 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2 ह्याला आपण 2 करायचं पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 हे आहे ए बाय 2 त्यात हे 2 कॅन्सल कॉस आणि स्क्वेअर कॅन्सल तर यू इज इक्वल टू टॅन इनवर्स साइन अपॉन कॉस टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 टॅन पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 तर टॅन इनवर्स टॅन कॅन्सल यू इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2 तर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 बाय 2 डायरेक्ट डे टू काढू आपण पाय 4चं डे टू 0 आहे मायनस 1 बाय 2 कॉन्स्टंट एक्सचं डे टू 1 तर हे असं प्रॉब्लेम आहे पहिला कॉसला साईनमध्ये कन्वर्ट केलं आहे परत साईनला कॉसमध्ये साइन एचा फॉर्म्युला 2 साइन ए बाय 2 कॉस ए बाय 2 1 प्लस कॉस ए 2 कॉस कर ए बाय 2 2 कॅन्सल कॉस आणि स्क्वेअर कॅन्सल हे पण टॅन पाय 4 मायनस एक्स बाय 2 होते कॅन्सल इट्स डे टू 0 मायनस 1 बाय 2 आता व्ही आहे सेक इनवर्स एक्स त्याचं डे टू डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स अंडर रूट एक्स कर मायनस 1 सेक इनवर्स एक्स डायरेक्ट डे टू आहे 1 बाय एक्स अंडर रूट एक्स कर मायनस 1 तर डी यू बाय डी व्ही काढू डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स तर डी यू बाय डी एक्स म्हणजे मायनस 1 बाय 2 आहे मायनस 1 बाय 2 अपॉन 1 बाय एक्स अंडर रूट एक्स कर मायनस 1 तर ते वरती मल्टिप्लाय करतो एक्स अंडर रूट एक्स कर मायनस 1 मायनस डिवायडेड बाय 2 हे त्याचं आन्सर आता याच्यामधलं शेवटचा एक प्रॉब्लेम आहे तो आपण कंप्लीट करू म्हणजे मग ही टाईप संपते लॉग हे पण आपण घेतलेलं आहे अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस ऑफ लॉग एक्स तर यू घेतो हे प्रॉब्लेम आपल्याला लॉगमध्ये झालेला आहे याला रॅशनलाइजिंग करू लॉग रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स रॅशनलाइजिंग रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स कॉन्जुगेट रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स ए मायनस बी इंटू ए प्लस बी हे स्क्वेअर आहे हे स्क्वेअर होत आहे तर ते डायरेक्ट 2 इकडे मल्टिप्लाय केलं तरी किंवा स्टेप घेतो यू इज इक्वल टू लॉग अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स होल स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर एक कॅन्सल होतं एक्स स्क्वेअर तर आपण 1 घ्यायची काही गरज नाही 2 इकडे मल्टिप्लाय करतो 2 लॉग रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढतो डी बाय डी एक्स इज इक्वल टू 2 इंटू लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स 1 बाय अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स लॉग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स आता अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 2x 1 अपॉन 2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 2x प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 2 कॅन्सल होतं याचं एलसीएम काढून सिम्प्लिफाय करू आपण तर डी बाय डी एक्स इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर
प्लस एक्स इंटू रूट वन प्लस एक्स कर एलसीएम वन प्लस एक्स क्रॉस मल्टीप्लाई करूँ एक्स प्लस रूट वन प्लस एक्स कर एक कॅन्सल होतात एक्स प्लस रूट वन प्लस एक्स कर तर ते टू अपॉन अंडर रूट वन प्लस एक्स कर इक्वेशन नंबर 1 2 बाय अंडर रूट वन प्लस एक्स कर तसं झालेला प्रॉब्लेम आहे आपल्याला परत बघा इथं रॅशनलाइजिंग केलं ए मायनस बीचं कॉन्जुगेट ए प्लस बीने मल्टिप्लाय डिवाइड केलं वरती होल स्क्वेअर होत आहे खाली वन प्लस एक्स कर मायनस एक्स कर कॅन्सल आपण वन घ्यायची गरज नाही हे टू मल्टिप्लाय करून इथं डिफरन्शिएट केलं डी बाय डी एक्स तिथं डेरिव्हेटिव्हची स्टेप जी आहे ती महत्त्वाची आहे वाटल्यास मी हे पुढच्या ह्याच्यावरती पुढच्या पेजवरती व्यवस्थित घेऊन दाखवतो हे टू कॉन्स्टंट लॉग एफ ऑफ एक्सचं वन अपॉन एफ ऑफ एक्स आहे अंडर रूट वन प्लस एक्स करचं वन अपॉन टू अंडर रूट वन प्लस एक्स कर आणि परत वन प्लस एक्स करचं डे टू एक्स आहे तर एक्स डे टू वन त्याला वाटल्यास व्यवस्थित सिम्प्लिफाय करून दाखवतो हे डी बाय डी एक्स इज इक्वल टू हे टू अपॉन अंडर रूट वन प्लस एक्स कर प्लस एक्स टू अपॉन अंडर रूट वन प्लस एक्स कर प्लस एक्स तर इथं एलसीएम काढू या ठिकाणी एलसीएम अंडर रूट वन प्लस एक्स कर क्रॉस मल्टीप्लाय करू एक्स प्लस रूट वन प्लस एक्स कर एक कॅन्सल टू अपॉन अंडर रूट वन प्लस एक्स करायला डी बाय डी एक्स इक्वेशन नंबर 1 तर व्ही सिंपल आहे व्ही इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्स व्ही इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ लॉग एक्स आणि परत लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन बाय एक्स कॉस ऑफ लॉग एक्सचं मायनस साइन ऑफ लॉग एक्स लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स आता डी बाय डी व्ही काढू डी बाय डी व्ही इज इक्वल टू डी बाय डी एक्स अपॉन डी बाय डी एक्स तर डी बाय डी एक्स म्हणजे टू अपॉन अंडर रूट वन प्लस एक्स कर डिवायडेड बाय मायनस साइन ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स याला सिम्प्लिफाय केलं तर टू एक्स मायनस पण वरती घेतो अपॉन अंडर रूट वन प्लस एक्स कर इंटू साइन ऑफ लॉग एक्स ते अशा प्रकारे पॅरामेट्रिक फंक्शन इथं कंप्लीट झालं त्याच्या पिरियडमध्ये आपण ह्याच्यातलं शेवटचं बिट जे आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर ते स्टार्ट करू